अध्याय 15 आणि भगवंताचा आदिनाश येण्यासोबत ज्या ब्रह्मविद्येचा कृष्ण परमात्म्याच्या मुखातून जो प्रवाह आहे त्याचं नाव गीता. त्या गीतेच्या बोधातून ओवीचा माऊलीच्या मुखातून निघालेली ओवी आणि त्या ओवीतून निघालेला बोधाचा रसभरीत गाभा म्हणजे त्या बुद्धीला आपल्या सुखाशी जाण्याची एक रस्ता प्रवाह. त्या बोधानं बुद्धी ईश्वरमय होण्यासाठी एक शक्ती ती वेदांत. देहाचा संबंध करण्याची शक्ती ती अज्ञान. ईशाकडे जाण्याचं मन ते घाण आणि मी कोण कळतं त्याचं नाव ब्रह्मज्ञान. असं नाना प्रकारच्या भगवंतानं समजावून सांगितले. कृष्ण परमात्म्यानं प्रत्येक जीवाला एक आत्मस्वरूप देण्यासाठी ह्या ओळीमध्ये आत्मदर्शन करून दिले. देहाचा अभिमान असणारी वृत्ती आणि देहाचा संबंध सोडणारी वृत्ती दोन्ही पण वृत्त्याच आहे. जी वृत्ती देहाला माझं म्हणते आणि देहाचा अभिमान धारण करते, देहाचं ममत्व वाढतं आणि देहाचा संबंध अति होतो, तेव्हा भगवंत स्वतः संबंध जवळ असून दूर होतो, थांबल्या जातो. तो भगवंताचा संबंध प्रगट होण्याचं काम वेदांत आहे, अध्यात्मशास्त्र आहे आणि ज्ञान मार्ग आहे. संबंध प्रगट होणं ज्ञान आहे, त्याची ओळख होणं ज्ञान आहे, परमात्म्याशी बुद्धीचा स्पर्श होणं ज्ञान आहे, देहाचा स्पर्श जाणं हे पण ज्ञान आहे. भगवंताची जी स्थिती बुद्धी भोगती आणि देहस्थिती त्यागती त्याचं नाव ब्रह्मज्ञानाचं फल. संसाराला पण फल आहे दुःख. तुम्ही व्यवहार करता, जे कर्म करतात, ज्ञात्याला मन देतात, त्या खोट्या पसाराला माझं म्हणतात, त्या जडबरी देहाला प्रेम करतात, मरणांत प्रेम असतं त्या मरणाऱ्या देहाचं, नश्वर पदार्थाचं. खोट्या असत्तेला माझं म्हणणार मन हे अज्ञानाच्या खाईत लोळत असतं. मोहाच्या पुरात वाहिलेलं असतं ते मान. मोहाच्या पुरात वाद चाललाय, गाळात रुतलंय, त्याचं नाव अज्ञान. पण ते अज्ञान समाप्त करण्यासाठी ब्रह्मज्ञान. आणि ब्रह्मज्ञान ही खान साधू कशी आहे? ब्रह्मज्ञानाची खान साधू कशी आहे? वेदाचं ज्ञान कृष्ण भगवंताच्या मुखामध्ये, ते आलं गीतेमध्ये. गीता कठीण आहे म्हणून त्याचं झालं रूपांतर ओळीमध्ये. आता आम्हाला ओळी पण कठीण वाटते, याच्या पुढे प्रवास नाही. आता याच्यानंतर जन्म आणि मरण, याच्यानंतर जन्म आणि मृत्यू आहे, तर काहीच नाही. म्हणून अध्यात्म विद्या का, भगवंताच्या मुखातून गीता आली का आणि माऊलीने ओवी लिहिली का, त्याचं उत्तर तर उपस्थितीमध्ये बुद्धीनं एकस्थित होणं, देहाचा संबंध संपवणं, आत्मारामाचं दर्शन घेणं आणि ब्रह्मरूप होणं हे आमच्या ज्ञानेश्वरीचं परमफल. हे परमफल आहे, आमच्या माऊलीचा प्रसाद आहे. जे अंतःकरणामध्ये आत्मारामाचा स्पर्श आहे ते ज्ञानाचा उत्कर्ष आहे. देहाचा बुद्धीला स्पर्श आहे ते बी आहे ना. आम्ही नाही कुठं म्हणतो, तुमच्या मताला आम्ही नाही ओढत, कारण तुमचं मत डोक्यावर असेल, सावण द्या मला. देहाचा बुद्धीला स्पर्श आहेच, नाही कुठं म्हणलं. पण तो अज्ञानातून झालेला दुःखाचा उत्कर्ष आहे. माझं परंतु बुद्धी देहाकडे, भगवंताकडे कुठे? कर्म करून देहाकडे, भजन करून देहाकडे, दान धर्म काय पण करा, काही पण करा, पण बुद्धीचा ओढा देहाकडे, भगवंताकडे नाही का? मग अज्ञान. अंतःकरणामध्ये
बेभान आहे, मन बेभान आहे. म्हणून तिला स्वरूपाचं हे नाहीये, ऐक्य नाहीये, तिला ज्ञान नाही त्या अंतःकरणाला, बुद्धीला. मग काय त्या बुद्धीला? हे जगत दर्शन आहे, मी करायचं ज्ञान आहे. माझं माझं माझं, गाढवाचं वज वा पर्यंत म्हणतेस माझं, श्वास आहे पर्यंत. श्वास संपल्यावर माझं मी नाही, मी नाही. मग मी म्हणणार मन कुठे गेलं? अधांतरी राहिलं. मृत्यूलोकामध्ये अधांतरी लटकला ते मन, सटकलं, या देहातून सटकलं, बाहेर आलं. माझं पोरग, माझं घर, माझं सोनं. मग ते सोनं आणि मन एकत्र होतं, लटकतं वरी हवेत. उपड बी नाही, निश्चय बी नाही. त्याला म्हणतात लिंग देह, वासनात्मक शरीर. ते उरतो खाली श्वास बंद झाल्यावर. म्हणून श्वास असतानाच त्या मनाला ब्रह्मरूप करायचं, त्या मनाला पांडुरंगाकडे न्यायचं, आणि त्या मनाला भक्तीत भिजवायचं, त्या मनाला ओवीकडे आणायचं, आणि त्या मनाला ब्रह्मज्ञान पाजायचं. तेव्हा त्याला जीवन मुक्त म्हणायचं. जन्माचं मरायचं, तू तू पण मी, तू तू मी बंद कर. तू तू मी, तुझं असं माझं कसं, तुझं असं. हे तुम्ही वर येणार व्यक्ती, अभिमान. आणि तू संपलं, ब्रह्मत्वाचं ज्ञान. मी कळालं, स्वला स्वचा अभिमान, ससवेद्या. थांबते, पुढे चालली आता. तुमचा टाइम घ्यायला, तुमचा टाइम तुम्हाला. झोपले का सगळे? तुम्ही याला भेद म्हणतात. मी तू, भगवंत तिथं, मी इथं, घर तिथं, मी इथं, देह इथं, मी कुठं? देहात कुठं? जगात कुठं असते? बुद्धी कुठे? देहातच आहे. म्हणून भक्ती अर्धवट आहे. देहाला सोडणारी भक्ती पूर्ण आहे, जगाचा वाद करणारी भक्ती पूर्ण आहे, जगताचा मिथ्याचा करणारी बुद्धी पूर्ण आहे, वेदाकडे जाणारी भक्ती पूर्ण आहे, आणि स्वतःला जाणणारी भक्ती पूर्ण आहे. कृष्ण कृष्ण म्हणणारं मन पूर्ण आहे, कृष्ण म्हणणारं मुख भक्ती आहे. कृष्णाला एक रूप होणारी भक्ती ही अभेद भक्ती आहे, परमात्म्याची प्राप्ती आहे, स्वरूपाची स्थिती आहे. ही ज्ञानाची मांडणी आहे आणि अज्ञानाला सांडणे आहे. हे वैदिक भाषा आहे. सत्य आणि मिथ्या हे दोन भाग आहेत वेदामध्ये. हे भक्ती सत्य कृत्य काही नसतं, सगळं प्रेम. पण मिथ्याला बाजूला काढून सत्य प्रगट करणं, त्याचं नाव ज्ञान भक्ती. वाक्य लिहून टिपरेल ना, सांग बरं एक वाक्य हे. हॅलो, पोटीने दाखवलेलं जगत विषय, हे सगळा जडाचा संबंध, ती बुद्धी जेव्हा सोडती तेव्हा ती सत्यत्वाकडे, ती सत्य होती, सत्य रूपाकडे जाती आणि अमृत पिती, ज्ञानासह मुक्त होती आणि आपल्या महिमेत राहती. बोधाला स्वीकारती आणि जडाला नाकारती. वृत्ती स्वरूपात थांबती, आपल्या रूपाला जाणती. तेव्हा ती महंत बनती. तेव्हा ती बुद्धी जीव नाही, शिव. खूप सूक्ष्म आहे, वेद फार सूक्ष्म आहे. आणि मिथ्या आणि सत्यत्वाची भाषा बंद आहे सध्या. मिथ्या आणि सत्य. तुम्ही बरोबर दिसेना झाला तुम्ही. येणे कोहम विकल्पाचे मांडे, मग ज्ञान एक करुणे. येणे कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरून निखिले पुढे. देहोहम ऐसे, देहोहम ऐसे. मी देह केव्हा वाटतो असं माऊलीने स्पष्ट करून सांगितले. हर एक जीवाला, हर एक बुद्धीला काय सांगितलं? देहोहम ऐसे, मग विवरून कीजे पुढे.
ते अज्ञान एक रुडे, तिने कोह विकल्पाचे मांडे, मग विवरवणी तुझे पुढे देह ऐसे. जेव्हा बुद्धीला जड भाव असतो आणि बुद्धी ब्रह्मज्ञानाकडे नसते, वेदाकडे नसते, तेव्हा तिला जडाचं देहाचं आणि जगताचं भान असतं. तेव्हा त्या बुद्धीमध्ये अज्ञान रूढ असतं. मग हे रुडे रुडे तुम्हाला तुमचं सांगावं लागते ना मला. ते अज्ञान एक रुडे. जेव्हा मी ब्रह्म जाणत नाही, मी जगतच जाणते, देहाला मानते आणि विषयाला भोगते, असं अंतःकरण भगवंतापासून करोडो करोडो मैल दूर असतो. लक्ष लक्ष योजन दूर प्रतिया जातो. तेव्हा मी आत्मस्वरूपाला जाणत नाही, देह माझा आहे, संबंध देहाचा करते बुद्धी. तेव्हा अज्ञान रूढ होत त्या अंतःकरणामध्ये. त्याचा भाषा मराठीत प्रवाहित. आता ऐका मग काय होत. तेने कोहम विकल्पाचे मांडे. मी कोहम, मी कोण आहे, ज्या मनाला असा भाव तयार होतो, मी कोण आहे. मग तेने कोहम विकल्पाचे मांडे आणि पाठीमाग अज्ञान एक रुडे. जेव्हा अंतःकरणामध्ये अज्ञान अनादिकालचं तिथं ठाण मांडून बसलंय, तर त्या अज्ञानामुळे मी कोण नाही हेच कळत नाही आणि माहित पण नाही. मग पुढे काय झालं. मग विवरून की जे पुढे देहोहम ऐसे. मग तो काय म्हणतो, मी देह आहे. विवरून की जे पुढे, मग त्याला खरं काय वाटतं, मी देह आहे. हे का वाटतं, अज्ञानामुळे. पण अज्ञान टाकायचं कुणालाच आवडत नाही. मग अज्ञानासोबत हे पण मनाला कळत नाही. माझा देह मला मी का वाटतो आणि माझा का वाटतो, हे पुसायला ब्रह्मज्ञान लागतं, संताचा बोध लागतो, श्रवणाचं अंग लागतं, वेदाचा संग लागतो. तेव्हा मी कळतं मी. आणि मी देह म्हणले की दुःखाचा पाऊस, धड 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 अग्नीचा पाऊस. अग्नीच्या पावसात आपण थांबतो. संसार छान छान आहे. काय छान आहे ग, एक क्षणभर तर सुख का तुला. जेव्हा त्या परमात्म्याचा स्पर्श होतो अंतःकरणामध्ये, तो क्षण सुखाचा आहे. ते सुख संपत नाही. इथं सुख हुडकून मिळत नाही. पुढं मिळेल पुढं मिळेल, बैल आशा असती, पुढं मिळेल पुढं 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 होती. मला पूर्ण मोठे होऊ दे, शिकू दे, डॉक्टर होऊ दे. कंडक्टर हो का डॉक्टर हो, आत्मज्ञानाशिवाय सुख नाही. नीट इकडे ज्ञानेश्वरीकडे बस गपचूप. सुख म्हणजे आपल्या अखंड तत्वामध्ये विलीन होणं. एक तत्व परमेश्वराचं स्थान आहे जगात आणि देहात. त्या स्थानाकडे बुद्धीचं आगमन होणं ज्ञानानं, त्या परमात्म्याचा स्पर्श होणं श्रवणानं, त्याचा अभेद होणं महावाक्यानं, आणि आत्माराम हे कळणं अंतःकरणामध्ये. त्याला म्हणतात खरं सुख. सुख वाटून देतो आपण परमात्म्या. हरिताई साष्टांग दंडवत सद्गुरु माऊली. संसारात आशा आहे, पुढे आहेच, काहीतरी आहेच, एक खड्डा कमीच आहे भरायचा. सुख मानतो, सुख नसतं, त्याचं नाव संसार. तिथं सुख प्रवाहित होतं, त्याचं नाव ज्ञानी. तिथं सुख हृदयात आविर्भूत होतं, जीवनमुक्त स्थिती. सुखाचा आणि बुद्धीचा संगम होतो वेदांत शास्त्र ज्ञानेश्वरी. सुख त्या हृदयाला बघता येतं, मनाला त्या सुखामध्ये रमता येतं. सुख एक आहे ते सतत अनुभवता येतं, त्याचं नाव ब्रह्मज्ञानी. भौतिक सुख आहे, क्षणभर आभास आहे सुखाचा, सुख नसतं. संसार म्हणजे विषकी बेला. त्याच्यामुळे तोंड घातल्यावर बघा काय होतं बेला. म्हणून अलिप्त साईडला राहायचं संसाराच्या. बाजूला 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 इटकायचं नाही, अटकायचं नाही.
आणि आपलं पद टाकायचं नाही, आत्मपद सोडायचं नाही, देहपद करायचं नाही. मी कोण हे कळल्याशिवाय जगायचं नाही. परमेश्वराला जाणल्याशिवाय थांबायचं नाही. जगाला थांबणं बंद करायचं. जगाला जाणणं, ही ओळख आहे, ती ओळख आहे, माझी त्यांना ओळख आहे, त्यांना माझी ओळख आहे. कवर ओळख आहे का? मी त्यांना ओळखीते तर मला ओळख आहे का? तेच कर रोज धंदा, मला त्यांची ओळख आहे. भगवंताची ओळख आहे का तुला? नाही रे, मग गप्प बस. ते ब्रह्मज्ञान अमेवांशे जीवलोके जीवभूता सनातन. अमे अंशे जीवलोके जीवभूता सनातन. हे जे जीवन सृष्टीतले ते माझा अंश आहे. सनातन धर्म या वेदाचा. भूतो बघा, जीवभूत म्हणजे भूताच्या संगमामध्ये जो अंतःकरणाचा प्रवेश असतो, अंतःकरण व्यवहाराला सुरू होतो, त्याला जीव म्हटलंय. मला श्लोक पाठ झाला, मी गीता वाचते. अरे बस, मांडी घालून नीट बस. कळतं का? जीवभूत बोलकी प्रेरणा. तोंड का बंद करता का तुम्ही? नाही हो माऊली, नाही कळत नाही. पंचमहाभूताची सांगडे त्याला मन माझं म्हणतं, त्याला जीव भूते. आणि भूताचा वाद होतो तो शिव. आणि आध्याय पाठ केला मग उपकार केला का? बोला की पडले वाद, तोंड बंद रे. हो माऊली. नाही माऊली, रोज म्हणतो. एकदा सुरू केला की एकदा लगेच स्वारस्य वेदाचं, परिवर्तन आहे अंतःकरणाचं, प्राप्ती धन आहे आत्मत्वाचं, ते सुख आहे वेदाचं, ते रूप आहे जीवाचं, ते आत्मरूप आहे. म्हणजे ही जीवभूता कळायला लागतं. आम्हाला पाठ आहे. कुणाला सांगते का तू? हा श्लोक वाचणारे बाळगांनी चालू मान. आम्ही श्लोक वाचतो, पाठ वाचतो. अंधारात वाच, पाठ वाच, कधी वाच. पण जीवभूता प्रत्येक श्लोकाच्या भावाटात मन आलं आणि त्याचं समाधान झालं आणि चित्त देहातून अलग झालं, त्याला म्हणायचं गीता. जीवभूत दोन टीम मध्ये नाही. ज्या भूत पंचकरण पांच महाभूताचं एकीकरण करून ही बिल्डिंग झाली, त्याच्यामध्ये अंतःकरण आलं आणि त्या अंतःकरणामध्ये मन प्रगट झालं आणि मनाने व्यवहार सुरू केला आणि बुद्धीचा संगम झाला. बुद्धी तत्व प्रगट केलं आणि त्या बुद्धीचा आणि मनाचा एकरूप होऊन जेव्हा जेव्हा क्षणाक्षण व्यवहार होतो आणि त्या मनाला आधार माझा असतो आणि बुद्धीला सोबत माझीच असते, पण बुद्धी सोबत देहाची करती जीवभूता. मग तिला जीव म्हटले. त्याला म्हणा श्लोक पाठ झाला, ते श्लोक वाचते. कोणाला सांगते तू? हरि जीवभूत. वेदाचं स्वारस्य हृदयात आलं, आत्मत्वाचं प्राप्तिधन मिळालं, शिवाचं रूप कळालं आणि चित्त देहातून अलगद बाजूला झालं. हा देह पंचमहाभूताचा आहे, त्यात अंतःकरण, त्या अंतःकरणात मन प्रगटलं, मनाचा व्यवहार सुरू झाला, तिथे बुद्धी उत्पन्न झाली. मन आणि बुद्धी एकरूप होतात. त्या मनाला, बुद्धीला, अंतःकरणाला, देहाला आधार मी आहे, पण मला सोडून ती बुद्धी देहाला धरते, मी करते, मला सोडते, म्हणून ती जीवभावावर येते, आपल्या शिवतत्वाला सोडते. किती घसरण आहे माऊली, किती अधपतन आहे. करून खाली येतं आपण असताना वृत्ती देहाकडे जाते, तिथं अज्ञान पोहम गुरुड असतं. बुद्धीचा आणि माझा संबंध साक्षात असताना बुद्धीला माझं ज्ञान नाही आणि देहाचं ज्ञान तिला टाकता येत नाही, कारण तिथं अज्ञान रूढ असतं. भागाची ओवी जीवपणा तयार झाला, तो मागा अज्ञान रूढ झालं, पुढे संबंध देहाचा केला, म्हणून जीवभूत. हे मी सांगावं लागतं, त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. तो शब्द एकच शब्द आहे, जीवभूत. आता पुढे सनातन. सनातन कालापासून अज्ञान तुमच्या संग आहे आणि ते अज्ञान त्या बुद्धीच्या संबंधात एकरूप झालं आणि त्या संबंधाने नाना योनीमध्ये ते मन अंतःकरण गेलं आणि तेव्हा तेव्हा उपाधीचं दर्शन झालं. माझं दर्शन कुठं केलं? माझा संबंध थांबला आणि उपाधी संबंध लांबला. जीवभूत.
आणि तो सनातने अनादिकालचा आहे. तेव्हापासून अज्ञान त्या जीवासोबत आहे आणि तो जीव भ्रमिष्ठ आहे आणि तो फिरतो नाना योनीत, धारण करतो देहाला, विसरतो स्वरूपाला, विकार होतो मनाला आणि आकार येतो. त्या बुद्धीमध्ये आकार राहतो. परमात्मा कुठं राहतो? विकारानंतर आकार आहे. बुद्धीमध्ये अज्ञान विकार तयार होतो आणि आकाराकडे मन थांबतं, त्याचा संबंध करतं, त्याला माझं माझं म्हणतं. सनातन पासून चालले. हा जीव असाच फिरतोय. जीव भूत सनातना. आता पुढे मनष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. बघा एक मिनिट. मनष्ठानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षते. बघा मस्त आहे हा. सांगतो मला त्याच्या जागत इंद्रियाणी कर्षती. ते मन इकडे आकर्षित होत. भगवंताकडे कुठं आकर्षित? भगवंताकडे जाण्यासाठी वेदाची शक्ती आणि श्रवणाची भक्ती, साधूची संगती, आत्मतृप्ती होती. मग आकर्षण नाही. इंद्रियाचा मनाचं इंद्रियाकडे आकर्षण असलेलं थांबतं वैराग्याच्या माध्यमातून, विवेकाच्या साधनातून आणि साधूच्या बोधातून. जे मन त्या इंद्रियाकडनं जाता स्वरूपाला जाणून त्या सुखाचा अनुभव घेतं, ते ब्रह्मसुख असतं. आणि इंद्रियाच्या द्वारे सुख असतं ते विषय सुख असतं. विषय सुख क्षणभर पण नाही. आणि त्याचा विषय सुख हे इंद्रियाचा संबंधाने आहे, विकारी सुख आहे. आणि आत्मसुख हे निर्विकारी सुख आहे. जेव्हा आत्मसुख प्रगट होतं तर देहभावाचं नातं बंद होतं आणि आत्मसुख घेताना मन देहात नसून परमात्म्यात असतं. मनष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. प्रकृतीमध्ये असलेल्या इंद्रियाकडे जाणार मन आकर्षित होतं. ते अज्ञान माग रूढ असतं. पण जेव्हा ते अज्ञान समाप्त होताना विवेकाची धार होती, वैराग्याची तरवार येते, साधूचा बोध आत जातो, श्रवणाचं माध्यम येतं, साधूचा प्रसाद येतो आणि त्या अंतःकरणामध्ये असलेल्या मनाला आत्मत्वाची जाणीव होती. तेव्हा ते सहा इंद्रियातून मन बाहेर येतं आणि स्वरूपात रममान होतं, बोधानं संयुक्त होतं, आत्मस्वरूपात आलिंगन देतं, परमेश्वराचे एकरूप होतं. ते मन आत्माराम होतं. मनष्ठानी इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. रामकृष्ण हरिताई. भागवत ज्ञानेश्वरी, गीता, भागवत ज्ञानेश्वरी हिंदू धर्माचे 3 ग्रंथ श्रेष्ठ आहेत. मग नंतर त्याचे पुढ भाग आहे. पुढं गीता, भागवत, ज्ञानेश्वरी. आणि हे श्लोक म्हणजे गीता आणि त्याचा भावार्थ म्हणजे ओवी. म्हणून तुम्हाला रोज म्हणते ना, ते श्लोक ऐकतात, वाचतात, ते 18 अध्याय 15 अध्याय घेतात, 4 अध्याय 2 अध्याय काय 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 कोण कोण देत मला माहित नाही. पण असं जाणून घ्यायचं. एक एक श्लोक आत ठेवायचा, त्याच्या शब्दाचा भावार्थ जाणून त्यात राहायचं, त्याचा फलाला सांभाळायचं, अनुभवात यायचं. पण आता देहाला सोडून जायचंय. कारण आपले सगळे रिटायरमेंटचे लोक आहेत आपल्याकडे. सगळे काय थोडे फार कमी होते, बाकी सगळे 50च्या नंतरचेच आहेत. म्हणून आपला पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणि अज्ञान संपवण्यासाठी, ब्रह्मभाव जागृत होण्यासाठी, जगताला सोडून आपल्या आपल्या स्थितीत येण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि श्लोक गीतेचा. हे बाकीचे जे आजकाल जे चालले ते ज्ञान नाहीये, हे भक्ती आहे आणि ज्ञानाचा पूर्व भाग आहे. हे शेवट टोक आहे. ज्याला संसारात काही सुख मिळतं, काही मागायचं असतं, ते देतात, ते जातात येतात. पण इथं गेल्यानंतर वापस यायचं नाही. ते ज्ञान भक्ती. चिरंजीव पद म्हणतात, चिरंजीव. हृदयातल्या मंदिरामध्ये बुद्धीचा प्रवास म्हणजे ज्ञान. अंतःकरणामध्ये असलेल्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन म्हणजे ज्ञान. ज्या ईश्वराची सत्ता चौकड आहे, व्यापक आहे आणि त्या सत्तेचा अंतःकरणाला काही जाणीव नाही आणि देहात जाणीव संपत नाही, त्याला अज्ञान म्हटलंय. जी शक्ती आहे, जे सत्ता आहे, जी स्फूर्ती आहे, जो आनंद आहे, जे स्वयंमय पांडुरंग आहे, ते गीतेतून कळतो. कर्मातून नाही, भक्तीतून नाही. हे वाक्य हृदयात लिहायचं, वहीवर नाही.
सांगून मी 2 वाक्य बोलले, प्रेरणा संपेट. 2 वाक्य सुंदर आले, ऑटोमॅटिक आले. मी काय पाठ केलं नाही, काल ज्ञानेश्वरी वाचली नाही, झोपी गेले. भाषा अलीकडच्या लोकांना कळत नाही. सप्तानच पूर्ती माते त्यांना कधी ऐकलं. म्हणून अलीकडची भक्ती वेगळी आणि ही भक्ती वेगळी. ही भेदातली भक्ती असते तर तू आणि मी. विठ्ठल माझा 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 माझा, मी विठ्ठलाचा. इथं मी आणि तू आहे. पण जेव्हा अंतःकरणातला विठ्ठल आहे ते ज्ञानानं कळतो. इथं माझा नाही त्याचा नाही, तुझा नाही आणि मी नाही. इथं वृत्ती नाही, विषय नाही. इथं विकार नाही, जगत नाही. इथं शब्द नाही, इथं स्पर्श नाही. इथं फक्त तो आणि तो मी, याची अनुभूती, याची स्फूर्ती. तोच मी ही ब्रह्मस्थिती. सोहम सोहम सोहम. सो म्हणजे आत्मा, हम म्हणजे आहे, हम म्हणजे माया, सो म्हणजे परमात्मा. परमात्म्याला आहे म्हणायला किती माया. आणि ज्ञानाने मायाचा वाद होतो, सोहम उरतो आणि तो अंतःकरणामध्ये बुद्धीशी एकरूप होतो. तो बुद्धीचा प्रवेशाचा सोहम मध्ये जातो आणि सोहम म्हणताना बुद्धी सोला ओळखते, सो होती. हम उपाधीच होत. हम म्हणजे माया, व्यवहार, विकार. हम हे व्यवहार आहे. सो तोय, तिला जाणणारी, तिला सांगणारी, तिथपर्यंत येणारी ती माया आहे, आदिशक्ती. हम सो मध्ये जो लय असतो, रिदम श्वासाचा रिदम सोय. घेताना तो, सोडताना मग त्या रिदम मध्ये तो श्वास सांगतो. तो ध्वनी जो आहे अनाहत ध्वनी, तर तो सो ला उच्चार होतो. सो हम ही माया आहे आणि सो हा तो आहे. तो त्याला सांगायला ती आहे, तिचा व्यवहार आहे. सत्ता त्याची आहे, त्याची सत्ता म्हणजे आत्मस्थिती. व्यवहार म्हणजे ती शक्ती, आदिशक्ती. त्या शक्तीच्या द्वारे तिनं सांगितलं की तो आहे. मग तिला तो कळाला तर ती गेली, तो नाही कळला तर ती आली. त्याच्यात मग सांगून काय सांगायचं. आता शब्द नाही. नाही, फार छान. होय, अगदी बरोबर. त्याची अनुभूती ज्ञानानं होते. तोच त्रैलोक्यात महान आहे. ते विषय नाही, विकार नाही, जगत नाही, काहीच नाही. फक्त तो आहे आणि तो म्हणजेच मी आहे. हीच अनुभूती म्हणजेच त्याची स्फूर्ती, त्याच्या सत्तेचीच ती अनुभूती. तो हम, तो प्रत्येक श्वासातून सांगतो. तो म्हणजे तो परमात्मा आणि हम म्हणजे माया. ही माया ही ज्ञानानं बाधित होते. माया बाधित होते आणि तोच उरतो. बुद्धी त्याच्यामध्ये प्रवेश करते. बुद्धीचा आणि त्याचा संगम होतो. मग ती बुद्धी स्वतःलाच ओळखते आणि स्वच होते. हम हा व्यवहार आहे आणि सो म्हणजे तो आहे. आदिशक्ती माया. हम म्हणजे ती त्याला सांगायला ती आहे, व्यवहार तिचा आहे, पण सत्ता त्याची आहे. तीच आत्मस्थिती आहे. प्रत्येक श्वास तेच सांगतो. तो अनाहत ध्वनी, त्या सोहमचा उच्चार होतो. तो कळाला की ती जाते, तो कळतो ती जाते आणि मग तोच उरतो आणि तो म्हणजेच मी, सगळं मीच. आणि हीच अनुभूती सतत राहत प्रवाहित होती. मग मी बोलटरम पटरम आवडत नाही, कटरम त्याच्यामुळेच बोलते ना. असं अंतरंग पाहिजे आम्हाला. हो होत आहे. शरीराचे निवडे ऐसे शरीराचे एवढे, जे आत्मज्ञान वेगळे पडे. ते माझा अंश वैसे आवडे थोडे पडे. वाव, ऐका आता मस्त आहे. ऐसे शरीराचे एवढे, जे आत्मज्ञान वेगळे पुढे. जेव्हा मी शरीर एवढा वाटतो, माझा देह वाटतो, हे अहंतेमुळे, हे अज्ञानामुळं ते ज्ञान बाजूला पडलं. ते ज्ञान बाजूला गेलं, अज्ञान बुद्धीत आलं आणि मी देह हे बुद्धीला सतत सतत सतत. बाकी संसारिकच काय हो, हे तुम्हाला थोडंफार आता कळायलंय. बाकीच्याच काय, मी देह, माझा देह, माझे घर, माझे दार, माझे कपडे, माझे गाणे,
काय त्या बायकाला दुसरं काय? मी देह पांडुरंगा, मी गावाला गेले तिथून आले आणि टोकावर गेले टोक बघून आले. टोकावर जा कोण्या कट्ट्याचा बाप्पा, अज्ञान सोडलं कसा. डोंगरात जा, त्या टोकावर ये, खाली ये, कुठं जा, कोण अज्ञान गेलं का सांग. ते आता उत्तर आमचे मी. वृत्तीचा बदल नाही, गुणाची निवृत्ती नाही, अज्ञानाचा नाश नाही, परमात्म्याचा प्रकाश नाही. कोणचा डोंगर टोक तुम्हाला काही देत नाही. पुण्य देईल, तुम्ही सांभाळून घ्या. पुण्याला बसा, धरू धरू धरून घ्या पुण्याला, भोगाला खाली या. आम्हाला काय करायचं नाही. पण ज्ञानेश्वरीमध्ये आल्यावर हे ज्ञान घेतल्याशिवाय राहू नका. डोंगरात जा, अरण्यात जा, वडाखाली जा, आंब्याखाली जा, आम्हाला काय सांगू नका. पण हे सोडू नका. नुसतं पुण्य काय करायचं माहिती. शरीराचे निवडे जे आत्मज्ञान वेगळे पडे, ते माझा विश्वास आवडे थोडे पडे. बाप्पा बघा, थोडेपणे ते माझा अंश ऐसे आवडे थोडेपणे. तो माझा अंश आहे, पण तो देहाच्या मर्यादेत राहतो, देहाला पाहतो आणि मला वेगळा करतो. थोडं तर माझ्याकडे येत नाही, मला जाणत नाही. देहाच्या मर्यादेत राहतो तो, अमर्याद स्वरूपाकडे जात नाही. माझं स्वरूप जीवाचा मर्याद आहे आणि तो देहाच्या मर्यादेत आहे. थोडेपणे काय सांगितलं मला मांडायला झालं. ते माझा अंश पैसे आवडे थोडेपणे. तो माझा अंश आहे, मी अंश आहे. मग माझा अंश अंश अंशी भाव, गुळाची ढेप आणि गुळाचा तुकडा. तुकडा पडतो तो ढेपीचाच असतो, अंश असतो परमात्म्याचा असतो. मग देहाचा का होतो? अज्ञानामुळे. तो जीवात्मा माझा आहे, मग तो देहाकडे का आला? जडाला का माझा म्हणायला? कोट्यात करायला म्हणायला? काय उत्तर? जीवात्म्याचं स्वरूप अमर्याद आहे आणि तो वेगळा पडला माझ्या वाचून, म्हणजे अंश आहे. तो माझा अंश आहे, माझ्यावर वेगळा झाला, उपाधीत आला, उपाधीला धरलं आणि त्यानं मला सोडलं. माझाच आहे, अंश आहे. काही अंश आज कळ. हो, ज्याचा असतो तो तिकडे जातो आणि हे ज्याला कळत नाही तो देहाकडे येतो. अंश अंशी व्हा, अंश परमात्म्याच्या तिकडे जा बुद्धीनं, ती बुद्धी इकडे येते. कारण त्याचं नातं त्याला करून दिलं नाही. बुद्धी त्याची, बुद्धीला तो माहित नाही आणि ज्ञानाला ज्ञान तिथे मिळाले नाही, पोत तिथे थांबला नाही आणि मन सावध झालं नाही, देहभाव टाकला नाही, अज्ञान तिथलं संपलं नाही, वृत्ती ईश्वराला जाणली नाही. म्हणून तो अंश परमात्म्याचा असून तो अंश त्या मर्यादित देहामध्ये आला, उपाधीशी संबंध केला, तिचा भेद तयार झाला, सुख दुःख उत्पन्न झालं आणि कर्माचं खातं उघडलं आणि वरी खाली करावं लागलं, मृत्यू लोकात फिरावं लागलं, कारण तिचं अज्ञान विरूढ झालं. समुद्र का वायू असे रंगाकार उल्लसे, तो समुद्रांश ऐसा दिसे सानी वाजे. का वायू असे, वायूच्या संबंधाने समुद्र तरंगाकार होतो. ऐका, खूप सुंदर वाव येत. वायूच्या संबंधानं समुद्र काय झाला? तरंग रूप झाला. सगळे तरंग लाटा 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 लाटा, सगळ्या समुद्रावर लाटाच लाटा. मग समुद्राला लाटा करणारा वायू मध्ये गेला, त्या अंशाला, त्या परमात्म्याच्या अंशाला ते रूप करणारा मध्ये अज्ञानाचा संबंध झाला. इकडे वाऱ्यात संबंध, इथं अज्ञानाचा संबंध मायेचा. बघा पुढे, ऐका आता. तरंगाकार उल्लसे, तो समुद्रांश ऐसा दिसे साती वाजे. बघा, समुद्रांश ऐसा दिसे सानी वाजे. एक एक अंश
कण लाटानं तरंगानं भासतो. समुद्राला सोडून लाट आहे का? त्याला बोला दिसे सानिमा जेवी. ऐका, समुद्रावर लाट असो का तरंग असो, समुद्राचाच का समुद्राला सोडून लाट तयार होती? सांगा. तयार होत नाही. तसं मला सोडून जगत आणि जीव आणि ईश्वर तयार होत नाहीत. तीन गोष्टी. इथे फक्त एक लाट आहे. पण त्या आत्मसत्तेशिवाय जगत बी नाही, जीव बी नाही, देह बी नाही, शिव बी नाही. मला सोडून कोणीच नाही. पाणी सोडून लाट नाही. हे ज्याला कळालं तर बुद्धी ह्या ज्ञानात नाही. आणि ज्याला नाही कळालं, निश्चय नाही झाला, तर त्या बुद्धीला देह वाचून नातं नाही. हे सूक्ष्म करावं लागतं. हॅलो, गंडावर त्याने ताज ते जीवविता ते अंता उपजीविता मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. मी जीव गमे पंडुसुता जीवलोकी. मी जीव गमे, मी जीव आहे असे जीव लोकांना वाटते, पण त्याला माझं दर्शन नसतंय. जो जो जीवात्मा परमात्म्यापासून अलग झाला, बुद्धी भेद आला, मागा ज्ञान आहे. पण जेव्हा साधूच्या बोधामध्ये अंतःकरण प्रवाहित होतं आणि वेदाचं ज्ञान टप्प्याटप्प्यानं आत वृत्तीच्या साह्याने आत जातं, ते श्रवण भक्तीचं नातं अपरंपार असतं. त्या वेदाचं, त्या गीतेचं, त्या ओवीचा प्रभाव जेव्हा अंतःकरणामध्ये पडतो, तर कृष्ण परमात्मा त्या हृदयामध्ये, त्या वृत्तीमध्ये प्रगटतो. तो जीवात्मा अनात्म्याला सोडून कृष्ण कृष्ण होतो. जीवाचं आणि कृष्णाचं ऐक्य होतं. तेव्हाच ती गीता आणि तो जीव, त्या गीतेचं फल त्या बुद्धीला, ना अंतःकरणाला किंवा प्रमात्याला कुणालाही घ्या, जीव म्हणा, प्रमाता म्हणा, बुद्धी घ्या, काही घ्या, समजतंय. पण हे गोष्ट तुम्हाला मी एका एका शब्दाने सांगणारे आणि मी थांबणारे. 7-8 वाजले, पण ही गोष्ट तर पूर्ण. जडा ते जीवविता ते अहंता उपजीविता. जडा ते जीवविता, ते जड आहे. भगवंताला सोडून सगळं ब्रह्मांड, सगळं जगत, सगळं जड आहे. सत्ता शून्य. पण त्या जडाला जीवविता, चेतना देऊन तिथं जाणीव तयार करणार चेतन आहे, सचेतन. आणि ती जडाचा संबंधानं अंतःकरणाचा परमात्म्याशी संबंध असतोच, पण त्या अंतःकरणाला माहित नसतो. पण तो संबंध प्रवाहित असतो. सचेतन जडा ते जीवविता, तो ज्ञानानं त्याचे संबंध प्रवाहित होतो. तो परमात्म्याचा स्पर्श होतो, ज्ञानाचा उत्कर्ष होतो आणि जीवाला ब्रह्मता प्राप्त होती आणि बुद्धी त्या ईश्वरावर समर्पित होती. जडातून विमुक्त होती, वैराग्यात सहज येती, विवेकाला धारण करती, परमात्म्याचं ज्ञान घेती आणि परमात्माच होती. साष्टांग दंडवत. शिवहरी म्हणतो, शिव शिव शंभो सांब सदा शिव असं म्हणतो. हे मनाला त्याचे ज्ञान असो नसो, पण वाणी म्हणते. बरोबर आहे ना? राम म्हणतो तर राम कळतो का? सांगावं लागते. अगं एवढं पण नाही कळत लोकांना की आपण जेव्हा राम म्हणतो, तो राम कसा आहे, कुठे आहे, त्याचं स्थान काय, त्याची जाणीव काय, त्याला प्रगट करणं काय, त्याचा संबंध म्हणजे काय, त्याची अनुभूती म्हणजे काय, त्याचं सुख म्हणजे काय, त्याचं रूप म्हणजे काय, माहिती आहे आपल्याला? नाही माऊली. किती अर्धवट आपण ज्याचं नाव घेतलं तर ते कळायला पाहिजे. आता माझ्या मुलगा चालत आहे, मला लक्षात म्हणजे 15 तारीख बघत नाही. राम मिळावा, रामाचा अनुभव भोगावा, रामामध्ये बुद्धीने विराम घ्यावा. कळतंय? आणि ज्ञान याचा डिफरन्स समजलं? हो, जमीन आसमानचा फरक आहे. कळणं, ओळखणं, त्याला होणं, फरक आहे. नुसतं नाव घेऊन ते ओवीत आहे.
जीवाचं सुख ते ओवीत आहे, परमात्म्याचं स्वरूप ते हृदयात आहे, त्याचा आवेग श्रवणात आहे, त्याची प्राप्ती मननात आहे, त्याची ओळख साधूच्या संगमात आहे, त्याचा अनुभव आपल्या अधिकारात, त्याचं मिलन बुद्धीत आहे, त्याची अनुभूती क्षणाक्षणात आहे. खूप सुंदर. ज्याचं नाव घेतो त्याचं ज्ञान. राम राम म्हणतो आपण, कारण पुण्य म्हणत, आणि त्या पुण्याच्या साठ्यानं रामाची भेट होती. रामाची ओळख, रामाचं नाम, रामाचं ध्यान, रामाचं स्थान करणं म्हणजे अनुभवाची खाण. राम म्हणलंही वाणी आहे, नाम आहे, पण राम करणं हे ज्ञान आहे. येड्या गाजराला काही कळत नाही, ओळख नाही. आम्ही नामस्मरण करतो, कुणाला सांगते की तू उपकार केला खातो म्हणून सांग ना. खाते, आम्ही खाते, खोटं बोलते, भांडते, भांडतो, घरामध्ये भांडणं करतो, सांगतो का कोणी? आम्ही नामस्मरण करतो, आम्ही गीता वाचतो, उपकार केला का? कधी ग गीता? गीतेच्या एका शब्दामध्ये बुद्धीचा प्रवास असावा, खेड्याचा संबंध नसावा. मी कोण हे कळावं, मी कोण कळाल्यावर हे भाव कळत असतो, आणि मी नाही कळाल्यावर हे देव वाढत असतो. मग डूर डूर करते बाई, डूर डूर कुणावर मी हा शांत बस ना. अरे तो मी परमात्मा, मी परमात्मा, कुठे अनात्मा? अनात्माचा संबंध अनादिकालचा आहे तुमचा, तो टाकायचा या देहात. नाही टाकल्यावर मग ते लटकत मृत्यू लोकात. कोण? सूक्ष्म देह, स्थूल देह, याच्यामध्ये राहणारा सूक्ष्म देह, त्याच्यामध्ये असणारा कारण देह अज्ञान, त्या ज्ञानामुळे देहाचं भान आणि विषयाची जाण, देहाचा अभिमान. मला एवढे पोर आणि एवढ्या पोरी, बाबा बाबा, मला ज्ञान असं सांगणार कोणी फार कमी. तुळीत तुळीत तुळीत. मला पांडुरंगाचा अभिमान आहे, माझा पांडुरंग आहे, मी पांडुरंगाची आहे, तू माझ्यात आहे, मला तिकडे जायचंय, त्याला प्राप्त करायचंय, त्याच्या अनुभवात रंगायचे, त्याच्या नामात नाचायचे, ते भेदाला टाकायचे, आवेगात जगायचे, मुक्तीला भोगायचे, सक्तीला त्यागायचे, विरक्तीत जगायचे आणि भक्तीला प्राप्त करायचे. आणि माझ्या पांडुरंगाला ओळखून त्या बुद्धीला तिथंच ठेवायचे, त्याला ज्ञान म्हणायचे. मूग वायलेन, उडद वायलेन, तुरी वायल्यान, वाहन काय नाही. बाप्पा बाप्पा बाप्पा, बुद्धी वाहते का? कधी किती बुद्धी पांडुरंगाला त्या पिंडीवर कधी वाहते बुद्धी तुझी? लिंगदेह सोड ना. त्या ज्ञानानं सुटल्या जातं, ती भक्ती ठरल्या जाते, नित्य कर्म ठरल्या जातं, त्याचं निष्काम कर्म त्या ज्ञानाकडे मन येतं आणि मन भगवंत होतं, त्या भगवंतात विलीन होतं, आत्मदर्शन होतं, त्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या पांडुरंगापाशी मन एकरूप होतं. ते बाहेर येत नसतं पुन्हा, मग ते लिंग ते बाहेर येत नाही, त्याचा प्राण त्या पुढीतून जात नाही, आणि तो प्राण अधांतरी जात नाही, आणि त्या प्राणाला पुन्हा पिंडा द्यायची गरज नाही. म्हणून 10वा 12वा 13वा करायची गरज नाही ज्ञानी महात्म्याचा, पण विधी म्हणून करावं लागतं. म्हणून ज्या देहानं, ज्या बुद्धीनं, ज्या मनानं, ज्या अंतःकरणानं भक्ती नाही, ज्ञान नाही, विवेक नाही, वैराग्य नाही, दान धर्म नाही, काही माती दगड नाही, हे करा ते करा ते करा, ते आठ लटकरे वरी मग आता आधांतरी जाऊ द्या, आम्हाला देणं घेणं कोणाच. आम्ही सांगतो ज्ञान काय करायचं नाही, बाकीची घाण. पंढरी हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की